छान मार्केटमध्ये अशी हिरवीगार मेथी भेटलेली आहे आणि आता आपल्याला आज मेथीची मठरी बनवायची. तर त्यासाठी मी मेथीचे जे पुढचा कोवळा कोवळा पाला असतो किंवा फक्त आपल्याला यासाठी पाला निवडून घ्यायचा आहे. आपल्याला याच्यामध्ये देठ घ्यायचे नाही आहेत. आणि निवडून झाल्याच्या नंतर स्वच्छ धुवून ती सुकवूनच आपल्याला कट करायची आहेत. त्याच्यामध्ये पाणी राहणार नाही याची काळजी घ्यायची. तर अशा पद्धतीने मी ही मेथी निवडून घेतली आणि त्याच्यानंतर तिला धुवून सुकवून घेतली आणि त्यानंतरच मी अशी तिला बारीक कट करून घेतली. तर आता माझी पूर्ण मेथी कट करून झाली आहे आणि ती छान ड्रायही झालेली आहे. तर आता आपल्याला यासाठी लागणार आहे गव्हाचं पीठ आणि थोडासा 1 वाटी रवा. तर आपण गव्हाचं पीठ असं छान चाळून घेतलं. मी समजा 4 वाटी जर गव्हाचं पीठ घेतलं असेल, तर त्यामध्ये मी 1 वाटी रवा वापरला आहे. या हिशोबाने तुम्ही पीठ मळू शकता. आणि यासाठी आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन वरून घालायचं आहे. तर मी ज्या कढईमध्ये आपल्याला मेथी परतून घ्यायची, त्याच कढईमध्ये थोडंसं तेल 2 चमचे चांगलं गरम करून घेतले कडकडीत आणि हे आपल्याला या पिठावर घालून घ्यायचं आहे. तर वरती रवा घातलेला आहे, त्या रव्यावर मी असं ओतून घेतलं हे पीठ सर्व. तेल ओतून घेतलं आहे आणि आता आपण ते चांगलं मिक्स करून घेऊया. पहिलं असं आपण चमच्यानेच मिक्स करूया म्हणजे आपला हात भाजणार नाही आणि त्यानंतर आपण हाताने छान असं सर्व पिठाला आपण ते लावून घेणार आहोत. तर आता ज्या कढईमध्ये मी तेलाचं मोहन गरम करून घेतलं होतं, त्याच कढईमध्ये मी थोडंसं तूप घातलं आहे. 1 चमचा तूप घातलं आणि ह्या तुपावरती आपल्याला ही मेथी अशी छान परतून घ्यायची आहे. म्हणजे मेथीचा जो कडवटपणा आहे तो निघून जातो आणि एक छान वास असा सुवास या मेथीला लागतो. तर खूप छान स्मेल येतो याचा. अशा प्रकारे ही मेथी आपण परतून घेतली आहे आणि आता आपण पीठ मिक्स करून घेऊया. तर आपल्याला पीठ हाताने सगळीकडं तेल असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. तर छान असं एकावर एक घर्षण करून आपण हे सर्व तेल आहे ना, ते सर्व ह्या पिठाला चांगलं मिक्स करून घेऊया. त्यानंतर चांगलं मिक्स करून झालं, की आपल्याला यामध्ये मसाले घालायचे. ज्यावेळेस बघा तेल या पिठाला चांगलं लागलं जातं, असा त्याचा एक गोळा बनतो. आपण हाताने मुठीने दाबलं, की असा एक घट्टसर पीठ असं एकमेकाला चिकटतं. त्यावेळेस समजायचं की तेल सगळीकडे लागलं गेलंय. आता आपण यासाठी मसाले घालतोय. तर पहिले मी तीळ घालून घेतलेत. चांगले 2 ते 3 चमचे मी भरभरून तीळ घातलेत. तिळाने कुरकुरीतपणा येतो मठरीला आणि दिसायलाही छान वाटते. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेऊया. त्यानंतर थोडीशी मिरीपूड घातली. त्यानंतर आपण थोडीशी पिठी साखर करून 1 चमचा घातली. त्यानंतर हिंग घालून घेतलंय चिमूटभर आणि लाल मिरची पावडर आणि हळद पावडर हे 2 मसाले मी यामध्ये घालून घेतले. आणि थोडासा आपल्याला यामध्ये ओवाही घालायचा आहे. 1 चमचा आपण ओवा घातलेला आहे. तर आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिठाचं प्रमाण वगैरे एकदम परफेक्ट झालं पाहिजे, तरच मठरीला अशी छान टेस्ट येईल. तर आता आपले सगळे मसाले याच्यामध्ये घालून झाले आणि ते आपण असे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण हे पीठ मळणार आहोत. तर मी कढईमध्ये मेथी घेतलेली होती, ती मेथी एका डिशमध्ये काढून घेतली आणि तीही आपण याच्यामध्ये थोडीशी मिक्स करून अशी छान आपल्याला सगळ्या बाजूने घालून घ्यायची आणि या पिठामध्ये ती अशी व्यवस्थित मिक्स करायची. म्हणजे ती व्यवस्थित त्याला पीठ लागून अशी सुट्टीही होऊन जाईल. त्यानंतर कढई गरम होती त्यातच मी थोडंसं पाणी घातलं आणि ते थोडंसं असं कोमट पाणी करून घेतलं आणि तीच पाण्यामध्ये मी आता हे पीठ भिजवून घेणार आहे. तर आपण चांगलं असं पहिलं हे सगळं मेथी मिक्स करून झाली, की आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळणार आहोत. एकदम पाणी डायरेक्ट घालायचं नाही. नाहीतर मग आपल्याला अंदाज येणार नाही आणि आपलं पीठ पातळ होण्याची शक्यता असते. तर ह्या छोट्या छोट्या टिप लक्षात घ्या, जेणेकरून आपली रेसिपी अधिक टेस्टी आणि कुरकुरीत अशी झाली पाहिजे. तर आता आपण पीठ मळायला चालू करू. आता हे माझं मिक्स करून झालेलं आहे छान आणि आता मी थोडं थोडं असं पाणी घालून हे पीठ भिजवत आहे. तर तुम्ही या पद्धतीने हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करायचं. तर एखाद्याला समजा
हे नसेल, की आपलं पिठाची टेस्ट कशी झालेली आहे, खारट, अळणी, तर तुम्ही असं थोडं पीठ मळल्याच्या नंतर थोडं टेस्ट करून पाहू शकता. तुम्हाला जर वाटलं अळणी आहे, तर मीठ ॲड करू शकता आणि त्यानुसार तुम्ही हे पीठ व्यवस्थित मळू शकता. तर आता आपला पाहू शकता सगळं पीठ माझं मळून झाले. आता मी त्याला मऊ करून घेते चांगलं, जेणेकरून आपल्याला लाटताना थोडंसं बरं पडेल. आणि हे पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे. फार पातळ करायचंच नाही आहे, कारण आपल्याला क्रिस्पीपणा आणायचा आहे. तर फार पातळ असं हे पीठ मळायचं नाही. आता एका बाउलमध्ये कॉर्नफ्लॉवर घ्या आणि त्याच्यामध्ये तूप घाला आणि हे छान असं मिक्स करून याची एक चांगली क्रीम टाईप हे बनवा. क्रीम टाईप याचा घोल बनवा. तर पाहू शकता तुम्ही मी छान असं मिक्स करून याचं हे असं बनवून घेतलेलं आहे. तर हे कसं वापरायचं तेही मी दाखवते. जर तुमच्याकडं कॉर्नफ्लॉवर नसेल, तर मैदा वापरला तरीही चालेल. आता पाहू शकता पीठ आपलं भिजलेलं आहे. चांगला अर्धा तास भिजून द्यायचं म्हणजे त्याच्यातला जो रवा आहे, तोही चांगला भिजला जातो. आता त्याच्यानंतर असे छोटे-छोटे आपण गोळे करायचे आपल्या पोलपटाच्या हिशोबाने आणि आपल्याला लाटायला बरे पडेल असे. आणि आपण ते थोडं घट्ट पीठ आहे, त्यामुळे लाटायला आपल्याला जोर लावूनच लाटावा लागेल. तर छान आहे असं सगळीकडून लाटून घ्यायचं आकाराचं टेन्शन घेऊ नका. अगदी थोडं वाकडं-तिकडं पोळीप्रमाणे अगदी गोल नाही आलं तरी चालेल, कारण हे आपल्याला फोल्ड करायचं आहे. पेस्ट तुमचं कसंही लाटलं तर तीच राहणार आहे. त्यामुळे मी असं स्पीडनी ही पोळी लाटून घेतलेली आहे. आणि आता छान बघा सगळीकडं मेथी वगैरे मस्त दिसते. अगदी तिळही सगळीकडे छान दिसतात. आता आपण हे मिश्रण असे सगळीकडून पसरून लावून घ्यायचं आहे आणि याच्या आपल्याला चारही बाजूनी फोल्ड करायचे आहेत. तर आता पाहू शकता मी दोन्ही बाजूनी असे फोल्ड केले आणि हे क्रीम टाईप जे कॉर्नफ्लॉवर आणि तूप लावलं त्यावरून थोडंसं परत मैदा भुरभुरून घ्यायचा आहे आणि परत असं फोल्ड केल्यानंतरही लावायचं. परत मैदा भुरभुरून घ्यायचा आणि असं चौकोनी आकाराचे आपल्याला आता हा गोळा तयार करायचा आहे. आता हा आपल्याला परत उलट्या दिशेने जिकडून आपण फोल्ड केलंय, ती बाजू आपल्याला खालच्या दिशेने ठेवायची आणि असं छान लाटून घ्यायचंय. आता आपल्याला हे परत असं लाटल्याच्या नंतर अजून एकदा हे क्रीम याला लावून घेऊया आणि परत थोडंसं पीठ याला भुरभुरून घेऊया आणि आता परत आपण 2 वेळा याचा फोल्ड करणार आहोत दोन्ही साईडनी. हां, आता हे एवढंच आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि परत तो उलट्या दिशेने ठेवायचा आहे आणि आता आपण सरळ असं एकाच बाजूने लाटून असं लांब करणार आहोत. तर आपण या मापाचे असे करायचे. जास्त जाडही ठेवायचं नाही किंवा अगदी खूप पातळही लाटायचं नाही. तर असं मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं लाटून घ्या आणि असं आपलं छान लाटून झालं, की असं आपल्याला एकसारखे अर्धा-अर्धा इंचच्या गॅपवरती असे छान हे कट करून आपण कापून घ्यायचे पीसेस आणि ते असे एका प्लेटमध्ये सर्व काढून घेऊया. आता मी ज्या प्लेटमध्ये मेथी ठेवली होती त्याच प्लेटमध्ये हे काढून घेतलेलं आहे सगळं आणि अशाच प्रकारे आपली बाकीचेही सर्व पिठाचं आपल्याला लाटून असे पीस कट करून घ्यायचे. इथे थोडासा तुमचा वेळ जाणार आहे. बाकी नंतर आणि तळायलाही तुम्हाला मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. पहिलं जेव्हा आपण फ्राय करायला टाकतो तेव्हा गॅस फास्ट ठेवा आणि चांगले असे थोडेसे लालसर तळून घ्यायचेत आपल्याला हे. म्हणजे त्याचं आतमधून पण चांगले ते फ्राय झाले पाहिजे. त्यानंतर पलटी मारत जा. मधून-मधून ते अशी पलटी करा आणि थोडेसे जरा फ्राय झाले की स्टार्टला, की मग गॅस थोडासा मंद करा आणि मंद गॅसवरती छान मठरी अशी लालसर करून घ्या. म्हणजे छान ती क्रिस्पीही लागते आणि आतूनही ती चांगली तळली जाते. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व आपल्याला ज्या मठऱ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत आणि ही रेसिपी जास्त वेळ टिकते. चहासोबत आणि अगदी असंही तुम्ही स्नॅक्स खाऊ शकता. मुलं असं मेथीची भाजी आवडीने खात नाही, तर त्यांना असं वेगळं काहीतरी करून घाला. का जे पौष्टिक पण आहे आणि घरी बनवलेलं एक स्नॅक्स चांगलं आहे हे. तर अशा पद्धतीने मी आता सर्व माझी मठरी तळून घेतलेली आहे
आणि अतिशय कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेली आहे. आपण ज्याप्रमाणे शंकरपाळे करतो आणि ते असे खुसखुशीत होतात, त्याप्रमाणे अगदी हे बिस्किटप्रमाणे खाल्लं तर लागतं छान. फक्त हे आपल्याला तिखट आणि असं मस्त चविष्ट असतं. तर अशा प्रकारे आता माझी ही मठरी तळून झालेली आहे. तर थोडेसे तीळही बघा याच्यामध्ये सुटलेले आहेत. जे वरचे आणि मस्त त्याला अशा लेयर पण आलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. तर छान अशी ब्राऊन गोल्डन कलरमध्ये आपली ती तळून झालेली आहे. तर मी सर्व मठरी अशी तळून घेते आणि खूप छान असा त्याचा सुगंध पण येतोय. मस्त चहा आणि मठरी पाहू शकता. आता माझी सगळी मठरी तळून झालेली आहे. त्याच्या छान लेयरही सुटलेले आहेत. तर तुम्हाला ही मेथीची मठरी कशी वाटली? मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? म्हणजे मलाही छान वाटतं नवनवीन व्हिडिओ टाकायला. आणि अशी कुरकुरीत पाहू शकता. छान एकदम क्रिस्पी झालेली आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो सर्वांना धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.